तुमची कधीपासूनची मैत्री यांची? तशी शाळेपासूनचीच आहे. शाळेपासून? हो, मी लग्नाच्या आधीपासून तिला ओळखते. काय सांगता, शाळेपासून ओळखता? हो. तुम्ही दोघी एकाच बाकावर बसायचा? नाही नाही, ती दुसऱ्या गावात, मी दुसऱ्या गावात आहे, पण तिची मावशी माझी काकी आहे. अच्छा, हां. मग त्यामुळे ओळख होती हो तुम्ही? हो तुम्हाला माहिती आहे म्हणजे यांचा स्वभाव? हो मग तुम्ही यांची बाजू घेणार? हो बहिणींनी वगैरे कुठले आरोप केले तरी खोडून काढणार? हो काढणार. नक्की? हो हो आणि ह्यांना बरोबर आहे असंच सिद्ध करणार? होय होय. बघतो आता काय करता येते. कोण बोलतं? बोला. बहीण. आई तिला किती वेळा माहेरी बोलवते राहायला, ये करून ते ती येतच नाहीये. माहेरी काही येत नाही? नाही येत राहायला आईकडे. आई किती म्हणजे बोलते इथे 8 दिवसासाठी राहायला ये, तरी नाही, काही ना काही कारण सांगते. तर काय तिने थोडा वेळ आईसाठी यावं करून. अगं पण कसं काय, मुलगी शाळेत आहे, मुलीचा शाळेचा दिवसभराचा प्रचार असतोय आणि सुट्टीच्या फॅमिली असल्यामुळे कसं सुट्टी असते, प्रत्येकाला सुट्टीमध्ये आपले प्रोग्राम असतात ना. आम्ही शाळेच्या दिवशी नाही सांगत आहे, सुट्टीच्या दिवशी सांगतोय. सुट्टीच्या दिवशी ह्यांचे एक काहीतरी मिनिट, प्रोग्राम एक मिनिट. असतील तुम्ही तर बहिणी सगळ्या माहेरी असता का? नाही, आमच्या घरी पण आम्ही येतो. बरोबर. आम्ही 5 बहिणी आहोत. सुट्टीच्या दिवशी आम्ही एकत्र येतात, पण ह्या येत नाही. बोलवतो ही येत नाही. कारण तुम्ही इतकं छळलंत लहानपणी लग्नापूर्वी. आम्ही काही मोठी बहीण नाही, ती छळल्यासारखं वागतच नाही काही. पण ती शांत आहे खूप. मला सांगा, नाही तर बहिणींना भेटावं असं वाटलं नसतं का तिला? हा, फक्त मुलीला पाठव. आईची तब्येत बरी नसली की ती येऊन जाऊन अपडाऊन करतेस ना. हो की नाही? हा मग. त्या मैत्रिणी बहिणी कसल्या छळलाय त्यांना माहिती आहे लहानपणी. तिला स्वतःला स्वतः वडिलांनाच विचारा ना. काय हो, सांगा. हो ना? हो, सांगा सांगा. हो, नाही, तिचा दरारा जास्त सांगत नाहीये, आहे ती बोलणार. अजून कोण बोलतंय? बोला. मी शेजारची आहे तिच्या. ती आम्हाला खूपच चांगली आहे, शेजारी आहे, अगदी बहिणीसारखी, मैत्रिणीसारखी. वाव. एक म्हणजे अतिउत्तम सखीच आहे ती. हो का? आणि खूप तिचा स्वभाव चांगला आहे, मनमिळाऊ आहे, त्यामुळे तिला माहेरची आठवण येतच नाही. कळलं का? हा, शेजारच्यानी. त्यामुळे तुम्ही बहिणींनी भांडूच नका, कारण आम्ही शेजारी एवढे चांगले आहोत तिच्याशी, आणि ती एवढी आमच्याशी चांगली आहे, तर तिला माहेरची काय गरज खरंच आहे? आहे, बहिणींपेक्षा जास्त. आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं, जायला पाहिजे, जायला पाहिजे, खरंच जायला पाहिजे. भेटावं थोडस, तर तिचं नसतं. अशाच भांडता म्हणून येत नाही. वडील पण आहेत माझे, हो त्यांना का? विचारा. नाही नाही, येणार ती. आता स्मिता, तू पुढून दर रविवारी बहिणींना भेटायला आणि आईला भेटायला अगदी न चुकता जायचं. हा. नक्की नक्की भेटायला, आईला भेटायला. नक्की. आईला भेटायसाठी खास करून जायचं. बर, अजून कोण बोलतंय? आम्ही लोक घरामध्ये मस्ती करतो, दोघं जण. तर मस्ती करतो तर सगळा राग तिच्यावरतीच निघतो, लहान बहिणीवर. हो, म्हणजे तुझ्यावरचा पण राग बहिणीवर काढतो. बरोबर आहे, तुला मारू शकत नाही ना, म्हणून ती तिच्यावर काढते राग. तर ह्याला जबाबदार तू आहेस. मिस्टरांकडे द्या. माझी पण तीच आहे, माझा सगळा राग पोरीवर. तुम्ही बोलतच नाही, तुमच्या समोर काय? नाही, तुम्ही बोलत नाही म्हणूनच माझा राग सगळा तिच्यावरती असतो. अरे अरे, असं करू नका. आजपासून जरा बोलत जावा, तुम्ही पण काहीतरी उत्तर प्रत्युत्तर करत जावा. बरोबर. आणि मग एकाचा समजेल. राग दुसऱ्यावर काढत असताना त्या लेकराचे हाल करू नका. नाही करणार, नाही करणार. तर आता पुढच्या खेळात मैत्रीण 2 मिनिटात किती बक्षीस मिळवून देणार बघूया. वेळ 2 मिनिटाची. अक्षर आहे ह, हळद. वीस सेकंद झाली. हनुमानाचा फोटो आहे ना. हिरव्या रंगाचं काहीतरी घेऊन या वहिनी. भाजी भाजी, हिरवी भाजी. 10, हात रुमाल घेऊन 9, हात रुमाल तुझ्या हाताला तर ठेवू ना. 8, 7, 6, 4, हातोडी असेल त्याला 3, हातोडी ड्रॉवर मध्ये, कम्प्युटरच्या 2, कम्प्युटरच्या ड्रॉवर मध्ये 1. हातोडी ड्रॉवर मध्ये. वेळ संपली. सांगा काय काय आणलं? हात रुमाल, 1, हँगर, 2, हळद, 3. हिरवी बांगडी. हिरवी बांगडी नसते, बांगडी असते. अच्छा. बरं, हिरवी बांगडी घ्या. 4, हिंग, 5, हिरवी मिरची, 6, कांदा पण आला, हेल्मेट. 7. आणि काय कांदा, हिरवा नाही, तो कांदा. कांदा ह्याच्याबरोबर उचलून आलाय. 5 वस्तूंसाठी ही चिंचपेटी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. 2 वस्तूंसाठी हे 400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. थँक्यू.